कोणत्या रस्त्यामध्ये अडकलो आपण आणि साध्य काय करायचं आपल्याला? मानव निर्मित गोष्टी, त्या प्रतिष्ठा असेल, तो पैसा असेल, ते पद असेल, जे जिथं शरीर संपतं तिथपर्यंत चालणाऱ्या गोष्टी असतात, त्या पुढे त्या कोणत्याच गोष्टी येत नाही. त्या गोष्टीमध्ये आपण अख्खं आयुष्य घालतो आणि आयुष्यात जे मिळवायचं ते राहून जातं. आयुष्यात काय मिळवायचंय यावर पहिला विचार केला गेला पाहिजे. आपण कुठं अडकलोय, कुठून बाहेर निघालं पाहिजे, आयुष्याचं ध्येय ठरवलं पाहिजे आणि आयुष्यात जे पाहिजे ते मिळवावं लागेल. नाहीतर जे आहे त्यातच समाधान मानावं लागेल. पण कर्म करण्याची तयारी नाही. सगळ्यांना एक विनंती होती, या आध्यात्मिक व्यासपीठावर सगळ्यांना विनंती होती, बेरीज जमते ना? मला उत्तर हवंय. बेरीज करण्याची विनंती होती. किती जणांनी बेरीज करण्याचं, कर्म करण्याचा त्रास घेतला? किती जणांनी बेरीज केली? कर्माचा कंटाळा येतो आणि जे करावंसं वाटतं ना तेच करतो. आपण ठरवतो आपण काय केलं पाहिजे. माणूस तेच करतो जे त्याला करायला आवडतं, पण तो ते करत नाही जे करणं त्याला आवश्यक असतं. तो तेच करतो जे त्याला करणं आवडतं. आवडतं शब्द समजून घ्या. पण ते करत नाही जे करणं आवश्यक असतं. आवश्यकता शब्द समजून घ्या. माणूस तेच करतो जे त्याला करायला आवडतं, ते करत नाही जे करणं आवश्यक असतं. माणूस तेच बोलतो जे त्याला बोलायला आवडतं, पण ते बोलत नाही जे बोलणं त्याला आवश्यक असतं. माणूस तेच ऐकतो जे त्याला ऐकायला आवडतं, पण ते ऐकत नाही जे त्याला ऐकणं आवश्यक असतं. माणूस तेच वाचतो जे त्याला वाचायला आवडतं, पण ते वाचत नाही जे वाचणं आवश्यक असतं. आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये आवश्यकता काय समजून घ्या. या शरीराच्या माध्यमातून पूर्ण अभिव्यक्ती होणं, हे शरीर नावाचं हत्यार आपल्याला जे मिळालंय, त्या हत्यारामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत, ते मन असेल, बुद्धी असेल, आपलं कौशल्य असेल, त्या कौशल्याचा वापर करून हे जीवन सार्थक करणं, असं काहीतरी मोठं ध्येय घेऊन आयुष्यात कामाला सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी त्या सोर्सवर जावं लागेल, आतमध्ये प्रवेश करावा लागेल.